पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही मार्गाने पैसा मिळवायचा आणि देवस्थानाला देणगी द्यायची, त्याला भक्ती म्हणता येईल का? भक्ती म्हणजे का? हे आहे जे आहे ना, भक्तीचे विडंबन आहे. देवळात आता गर्दी दिसते, निरनिळ्या समाधीस्थानी गर्दी, खूप गर्दी आहे. भक्ती याचा अर्थ भगवंतावर प्रेम. आणि आता जी भक्ती केली जाते ती संसारावर प्रेम आणि संसारातलं मिळवण्यासाठी भगवंताला वेठीच धरायचं, की मी तुझं इतकं नाम घेईन, नवस बोलायचं काहीतरी, याची उटी भरीन त्याची उटी भरीन, अमकं करीन, सत्यनारायण करेन, आमच्या जरा मुलाला बरं वाटू दे, त्याला नोकरी लागू दे, मुलीचं लग्न ठरवू दे. म्हणजे सगळं ज्याला वाणिज्य म्हणतात. जसं दुकानात गेलो, हे पैसे, ही साखर, हे दिलं आणि घेतलं सगळं. तसं भगवंताच्या ठिकाणी भगवंताची फसवणूक करायला बघतात. भगवंत फसत नाही, भगवंत ठकास महाठक असतो. त्यामुळे अशा मंडळींना इतकं सगळं करून विचारा तुम्ही, शांती आहे का? अगदी तिथं जाऊन देवस्थानाला सोन्याचं हे देतात, दागिने घालतात, खरं विचारा जाऊन त्यांना की तुम्ही समाधानी आहात का? शांती आहे का तुम्हाला? तर ते 4 गाद्यावर लोळत असले तरी शांती नाही. असणार कशी? सुख असणार कसं? सुखाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, तव जे होय तया नाव सुख. सुख केव्हा होतं? जीव जेव्हा आत्मरूपच होतो, म्हणजे ज्या आत्म्यातून तो जीव भावाला आला, तो आपल्या मूळ ठिकाणी जाऊन पोचला, म्हणजे जे होतं त्याला सुख म्हणतात. मूल आपल्या आई वडिलांकडून चुकलेलं आहे जत्रेमध्ये, त्याला तुम्ही खेळणी बिळणी देऊन सगळं जरी घडवलं तरी त्याला जर पुन्हा आपल्या आईकडे नेऊन सोडलं, म्हणजे जो आनंद आहे तसा जीवाला आत्मरूप झाल्यानंतर आनंद आहे. आणि तो आनंद मिळाल्याशिवाय सुख शांती समाधान नाही. आणि ते होण्यासाठी साधनच करायला पाहिजे. असे कुठेतरी देवस्थानाला पैसे देऊन, ते दागिने करून, अमकं करून असं काही होत नाही. ते आपण फसवणूक किंवा कुठेतरी नाव हवं असतं, वर्तमानपत्रात फोटो हवे असतात म्हणून चाललेलं असतं. परमार्थात हे बसत नाही. शुद्ध परमार्थ ज्याला करायचा आहे त्याच्यामध्ये हे बाहेरचं सगळं जे ग्लॅमर आहे, प्रसिद्धी, कीर्ती, नाव वगैरे, या सगळ्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं भगवंताच्या जवळ राहता येईल. अगदी आपण वाक्य लिहून ठेवावं, जो बाहेरच्या गोष्टीत अडकला तो भगवंतापासून दूर गेला. बाहेरच्या उपाधी जितक्या त्याच्या पाठीमागे लागल्या तितका भगवंतापासून लांब गेला. कारण हे सगळं टाकल्याशिवाय तो भगवंताच्या दारातच येऊ शकत नाही. मग ते करायचं नाही का? करावं, काय जे असेल काम आपलं ते, पण त्या प्रसिद्धीसाठी करायचं नाही. ते काम करताना देखील लक्ष पाहिजे, मला भगवंत पाहिजे. तुम्ही त्याचं ना स्तुती करा, कीर्ती करा, नाही तर नका करू, त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे. उलट ती कीर्ती जर असेल तर ती कान झटकून मोकळं व्हावं आणि भगवंताला म्हणावं मला फक्त तू पाहिजेस. हे जर बारकावे लक्षात आले नाही तर उदंड साधना जरी केली हाताला काही लागत नाही. तर म्हणून म्हटलं आता भक्ती याचा अर्थ जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं ज्ञानेश्वर महाराजांनी व्याख्याच केली. त्यालाच भक्तियोग म्हटलेलं. प्रत्येक व्यक्तीमध्ये एवढंच नव्हे तर मुंगी माशीपासून तुम्हाला भगवंत दिसतोय का? तो असा दिसणारा नाही आहे. हे बघण्याची एक दृष्टी आहे, त्याला पारमार्थिक दृष्टी म्हणतात. आपण व्यावहारिक दृष्टीनं बघतो. कोणी व्यक्ती आली की ह्याचा मला उपयोग काय आहे, पहिली गोष्ट ही बघायची, ह्याचा मला उपयोग काय आहे. आणि पारमार्थिक दृष्टीमध्ये कोणीही असो, आज भगवंत, कुत्र मांजर काही जरी आलं तरी लक्षात ठेवा तोच आहे. तो पहा, त्याचं चैतन्य पहा कसं चाललं. मुंगी चालली असली तरी बघावी कशी चालली आहे बघा. म्हणजे बाहेरची प्रकृती सोडून आतलं चैतन्य बघायला शिकलो. असं जर होत असेल, आणि परमेश्वरावर प्रेम म्हणजे भक्ती. नवरा बायकोचं प्रेम म्हणजे नवरा बायकोची भक्ती करतो असं म्हणता येतं का? ती भक्ती नाही. भक्ती म्हणजे भगवंतांवरचंच प्रेम, आणि मग भगवंत सर्व ठिकाणी आहे असं लक्षात ठेवून केलं जाणारं प्रेम, याला भक्ती म्हणायची. बाकी भक्तीचं नुसता वरचा देखावा आहे, त्याला भक्ती म्हणता येत.